आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथील कमलादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन शुक्रवार दिनांक 21 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी योग गुरु सेवानिवृत्त फौजी अंबाजी काकासो झगडे तसेच शिक्षक विजय दाते यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारची योगासने सकाळच्या सत्रात करून घेतली, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी, उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर, मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव यांनी दिली आहे. शाळेत चित्रकला शिक्षक संजय शेलार यांनी योग दिनाच्या शुभेच्छा संदेश सुंदर हस्ताक्षरमध्ये लिहून विद्यार्थ्यांचे स्वागत करून मन मोहून घेतले. तदनंतर योगासनामध्ये विद्यार्थ्यांनी प्राणायाम, शवासन, भुजंगासन, मच्छासन, धनुरासन, सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन असे विविध प्रकारची आसने योगगुरूंच्या उपस्थितीत केली. तसेच सुरुवातीला योग प्रार्थना घेऊन विद्यार्थ्यांना वॉर्मअप देऊन योगासनास सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज योगासने करणे गरजेचे असून याने मन प्रसन्न राहून अभ्यासात सुद्धा गोडी निर्माण होते. यासाठी दररोज सर्व घटकातील नागरिकांनी आपल्या शरीरासाठी वेळ काढून योगासने करणे गरजेचे आहे. आयुष्यात पैसा हे सर्वस्व नसून आरोग्याच्या दृष्टीने योगासने शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचे आहेत, असे योगगुरू सेवानिवृत्त सैनिक अंबाजी झगडे यांनी सांगितले. सेवानिवृत्त प्राचार्य नंदाराम भालेराव आणि प्राचार्य अरुण जोशी, उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर, शिक्षक संतोष कानडे, गणेश लोहकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या शेजारी असणाऱ्या कळंब ज्येष्ठ नागरिक संघाचे 80 वर्षीय अध्यक्ष DR भालेराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मी दररोज 1 तास विविध प्रकारची योगासने करतो. त्यामुळे माझे शरीर सुदृढ असून माझे मन नेहमी प्रसन्न असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. योगासने हे दररोज केल्याने शरीर आजारापासून दूर राहते. त्यासाठी सर्वांनी दररोज वेळ काढून योगासने करणे गरजेचे आहे. पैसे सगळे कमवणार आहे, कुणी उपाशी राहणार नाही, परंतु व्यायाम करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जो व्यायाम करेल तो टिकेल. दुसरा व्यायाम घ्यायचा का? अरे तुम्हाला घ्यायचं बघा, झोपले सगळे झोपले. चला उद्याला सगळे चार गोष्टींच्या जोरात बघा, माझ्यापेक्षा तुमचा छत्रपती शिवाजी महाराज की अभिनंदन माझ्यातर्फे आणि सर्व स्वागत.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि शारीरिक तंदुरुस्तीमुळे पूर्ण शाळेचा दिवस हा आनंदमय त्या ठिकाणी जात असतो. जे वैद्य आपल्याला ज्ञान देतात ते सगळ्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी देता येते आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी संकल्प करायचा आहे का आजपासून आम्ही सर्व विद्यार्थी दररोज एकही मुलाला शाळा न करता कायमस्वरूपी अविरतपणे योग या योगासनं व्यायाम या ठिकाणी होत आणि आपला भारत तंदुरुस्त आणि बलिष्ठ बनवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हायचंय आणि आजपासून सर्वांनी संकल्प करून या ठिकाणी योगासनाच्या प्रक्रिया चालू करायच्या आहे. याच्यासाठी आपण या ठिकाणी संपन्न होतोय. नरेंद्र मोदींचं हे स्वप्न आहे आमचा बलिष्ठ भारत झाला पाहिजे, तंदुरुस्त भारत झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करत आहेत आणि त्याच्यामुळे आपण सर्वजण पुण्याने सर्वजण हा संकल्प आज करूया. आणि आज घेऊन संकल्प होत असताना जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा या दोन शाळांचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतरवृंद या ठिकाणी योग क्रियेमध्ये सहभागी झाले आणि खरं तर आज दोन्ही संस्थांना विद्यार्थ्यांना आणि सर्वांना या ठिकाणी योगासनाचं महत्त्व मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर त्यांनी आपल्या भारताच्या सीमेवर अहोरात्र त्या ठिकाणी निवडली, आपल्या देशाची व्यवस्था आणि सुरक्षा केली. अशा प्रकारच्या सीमेवर काम करणारे त्या ठिकाणी माजी सैनिक जवान एक सुपुत्र सन्माननीय आदरणीय या ठिकाणी आदरणीय जोगेश्वर या ठिकाणी आम्ही सुंदर अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, सुंदर अशा प्रकारच्या आपण करून घेतलेले आहे. आणि खरं काल आदरणीय कालेकर सरांनी त्यांना फोन केला आणि फोन केल्याबरोबर त्या ठिकाणी बरोबर सरांनी बोलून या ठिकाणी शाळेत दोन्ही संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी याचं करून केलं. त्याप्रमाणे खरं सकाळी 8 वाजता या ठिकाणी उपस्थित झाले, शाब्दी स्वरूपामध्ये स्वागत केलं. परंतु आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, निश्चितपणे त्या ठिकाणी जेव्हा आपल्या प्रतिनिधीकडे मार्गदर्शन करण्यासाठी तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांचं वृत्ती करणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांचा आदर करणं ही संस्कृती आपल्याला शिकवते. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय जोगेश्वरांचा खरोखर ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीनं जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आणि कन्नड माध्यमिक विद्यालय कळण या दोन्ही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होत असताना खरं तर आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य सन्माननीय आदिराज सर काही विधानसभा शिक्षकांमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलं. अशा आमच्या मार्गदर्शक आदिराज सर, कन्नड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य जोशी सर आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळण त्या आदरणीय कालेकर सर या मान्यवरांना विनंती करतो की आपण आदरणीय जोगेश्वरांना या ठिकाणी शाळा आणि स्मृती सन्मानित करावं. कळण या दोन्ही संस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण मानवभाषण अशा प्रकारचे त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा तुम्हाला मी काय करतो आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. कायमच्या विद्यामध्ये अभिनंदन करायचं दोन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटाचा ब्रेक राहील, सुट्टी राहील. 10 मिनिटानंतर पुनर्गत झाल्यानंतर सर्व विद्यार्थी मेळाव्यामध्ये बसतील. आपलं जे वेळापत्रक आहे त्याच्या तासिकाप्रमाणे या ठिकाणी आपल्या तासिका सुरू होतील. सर्व विद्यार्थ्यांनी याचे नोंद घ्यायची. 10 मिनिटाचा ब्रेक असेल. आंदोलन झाल्यानंतर सर्व विद्यार्थी मेळाव्यामध्ये बसतील.